Okay, now listen now, everybody. ओके, सगळ्यांनी नीट लक्ष द्या आता मी काय करतोय. सो हा झाला ऑपरेशन क्लास, हा झाला टेस्ट ऑपरेशन क्लास. इथे आपण काय करणार आता, त्या क्लासचा ऑब्जेक्ट करायचा ऑपरेशनचा, न्यू ऑपरेशन. आता नीट येतो ना आवाज? ठीक आहे. आता इथे काय करायचं, हा जो आधीचा जो कोड होता ना, हा कोड इथून कॉपी केला मी. हा बघा, हा जो कोड होता ना, हा कोड इथून कॉपी केला आणि हा टाकला इथे क्रिएट ॲरे मध्ये. बघा बरं का काय केलं, इथे ॲरे क्रिएट केला, इलेमेंट टाकले आणि इथे मी फक्त एक लाईन लिहितो, रिटर्न ॲरे. रिटर्न ॲरे केलं. जर डिफिकल्ट वाटलं तर सांगा. इंटीजर आणि ॲरे म्हणजे काय केलं, ह्या फंक्शनला काय सांगितलं की तू ॲरे क्रिएट करून दे आणि तो ॲरे रिटर्न कर कोणाला, मेन क्लासला. म्हणजे आता हा काय करणार, ओ डॉट क्रिएट ॲरे, आणि तो जो ॲरे तुम्हाला इथे मिळाला. हे समजलं का सगळ्यांना मी काय केलं ते? हा माझा मेन क्लास आहे. त्याने काय केलं, ऑपरेशन क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. ज्यावेळेस आपण असा ऑब्जेक्ट क्रिएट करतो, त्याने एका मेथडला कॉल केलं, क्रिएट ॲरे. कोणती मेथड? क्रिएट ॲरे. गो टू द क्रिएट ॲरे. त्या क्रिएट ॲरेने इथे हे तुम्ही बघितलं आता, किती इलेमेंट पाहिजे, मेमरी अलोकेट करा, इलेमेंट एंटर करा आणि हा ॲरे रिटर्न करा. ॲरे रिटर्न केला म्हणून रिटर्न टाईप इंटिजरचा ॲरे. ॲरे रिटर्न केला म्हणून रिटर्न टाईप कोण आहे, इंटिजरचा ॲरे. हा गेला मेन क्लासकडे, इथे याच्यात दिला तो ॲरे, म्हणजे तिकडनं आलेला ॲरे मला याच्यात मिळाला. समजलं का? प्लीज रिप्लाय. इकडे जो ॲरे क्रिएट केला तो ॲरे मला याच्यात मिळाला. हे समजलं का? प्लीज रिप्लाय. आणि मी आता काय करतो, ओ डॉट डिस्प्ले ॲरेला तो ॲरे पास केला. डिस्प्ले ॲरेला तो ॲरे पास केला. गो टू डिस्प्ले ॲरे. इथं तो ॲरे रिसीव्ह करायचा असा, आणि इथे डिस्प्लेचा कोड लिहायचा. हा जो डिस्प्लेचा कोड होता ना, हा इथून कॉपी केला मी. आता याला कॉपी केलं आणि इथे डिस्प्ले केलं. कुठे? याच्यात जाऊन इथे डिस्प्ले केलं. म्हणजे प्रोग्राम तोच आहे, फक्त लिहिण्याची पद्धत बघा कशी आहे. ओके, म्हणजे याला सिस्टमॅटिक कोड म्हणतात. या पद्धतीने जे कोड केलं ना, तर यू आर लाईक डेव्हलपिंग द रिअल टाइम ऍप्लिकेशन. मीन्स की वी हॅव, म्हणजे ही सवय पहिल्यापासूनच लागली पाहिजे आपल्याला. ठीक आहे, की इथे एक फंक्शन आहे जो की मला ॲरे क्रिएट करून देणार आहे. याचं काम काय, ॲरे क्रिएट करायचंय आणि तो रिटर्न करणार ॲरे. मेन कडे गेला, परत मेनने तो ॲरे याच्यात घेतला, तो त्याने डिस्प्लेला पास केला. डिस्प्लेचं काम काय, त्या ॲरेला डिस्प्ले करायचंय. हे बघा, डिस्प्लेचं काम काय, त्या ॲरेला डिस्प्ले करायचंय. याने त्याला डिस्प्ले केलं, तोच कोड आहे. हा जो कोड तुम्ही इथे बघताय ना, हा बघा, हा जो पहिला कोड आहे ना, हा तुम्हाला कळला होता की नाही? ॲरे मध्ये कितीचे इलेमेंट घ्यायचे, इलेमेंट इन्सर्ट करा आणि डिस्प्ले करा. हा कोड समजला का नाही, पहिले सांगा मला. हा कोड समजला का नाही, प्लीज टेल मी. बरोबर आहे ना? हा जो पहिला एक्झाम्पल आपण जो घेतला होता ना, जो आपण पहिला एक्झाम्पल घेतला तेच एक्झाम्पल आहे, वेगळं नाहीये. फक्त इथे दोन क्लास घेतले, इथे दोन क्लास घेतले. तर थोडंसं सुरुवातीला मे बी अवघड वाटेल, पण हे स्टँडर्ड वे. यू टेल मी विच अप्रोच इज बेटर, फर्स्ट वन और सेकंड वन? टेल मी विच अप्रोच इज बेटर, टेल मी.
कारण की द सेकंड अप्रोच युअर स्टँडर्ड अप्रोच. जर मी तुम्हाला सांगितलं तर उद्या बबल सॉर्ट करा, तुम्ही फक्त इथे बबल सॉर्टची मेथड ऍड करा, इथे सिलेक्शन सॉर्टची मेथड ऍड करा, इथे इन्सर्शन सॉर्टची मेथड ऍड करा, दॅट्स इट. समजलं का? म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते इथे फक्त टाकत जायचं. लिनियर सर्च पाहिजे, इथे मेथड ऍड करा, वॉइड लिनियर सर्च. म्हणजे एक्झाम्पल मी नंतर करून दाखवेल तुम्हाला, डोंट वरी. फक्त फरक बघा, प्रोग्रामिंग कशी शिकायची हे जास्त महत्वाचं असतं. ऍरे शिकायला अर्थ नाहीये, ऍरे तर कोणाला पण येईल, बुक वाचला का ऍरे जमेल, पण तुम्ही प्रोग्रामिंग कशी शिकताय हे जास्त महत्वाचं असतं. माझं पॉईंट कळलं का सगळ्यांना मी काय बोललो ते? म्हणजे हाच प्रोग्राम करताना माझ्याकडे दोन अप्रोच आहे. हा पण अप्रोच आहे, यू कॅन यूज दिस अप्रोच और यू कॅन यूज दिस अप्रोच. मला तुम्हाला हा डिफरन्स दाखवायचा आहे. पहिल्या दिवसापासून बघा आपण कसं शिकतोय. जर तुम्हाला मी कंपनीचे पीपीटी दाखवल्या ना, तुम्हाला कळेल साधा हॅलो वर्ड जरी डिस्प्ले करायचं ना तरी 2 क्लास लिहितात. जर हॅलो वर्ड जरी डिस्प्ले करायचं असेल तरी 2 क्लास लिहितात. कळलं का? ठीक आहे, फाईन. सो गाईज, लेट्स अंडरस्टँड दिस कोड व्हॉट आय डिड नाव. जस्ट वी हॅव अ ऑपरेशन क्लास, त्याच्यामध्ये क्रिएट अरे नावाची मेथड आहे. त्याचं काम काय आहे, इथे अरे क्रिएट करायचा. इथे विचारलं किती इलेमेंट पाहिजे, मी सांगितले 5चा अरे क्रिएट करा, त्याच्यात इलेमेंट स्टोअर करा. तो अरेने रिटर्न केला. हा रिटर्न केलेला जो अरे म्हणजे इंटिजरचा मी अरे रिटर्न करतोय म्हणून हे लिहिलं मी. ही लाईन का लिहिली, कारण की मी अरे रिटर्न करतोय इंटिजर टाईपचा. कोणाला रिटर्न करेल, जो कोणी कॉल करतोय. याला कोण कॉल करतोय, मेन कॉल करतोय. मेनला त्याने अरे रिटर्न केला. याला कधी पण राईट कडनं लेफ्ट कडे रीड करायचं. हा अरे अलोकेट झाला आणि तो याला दिला. त्याने तो अरे डिस्प्लेला पास केला. डिस्प्लेने परत गेला इथे आर्ग्युमेंट मध्ये. कुठे गेला डिस्प्ले, लेट मी शो यू दिस. इथे तो अरे आला, तो अरे इथे आला आणि याने त्याला प्रिंट केलं. दॅट्स इट. एव्हरीवन अंडरस्टूड? प्लीज रिप्लाय. एव्हरीवन अंडरस्टूड दिस प्रोग्राम? प्लीज रिप्लाय. तर मग आज एकच काम करा फक्त. आज काय करायचं, पहिल्यांदा सिंपल अरे बनवा. हा वाला प्रोग्राम करायचा. हा बघा, हा करा पहिल्यांदा. मी दोघं प्रोग्राम देतो तुम्हाला. पहिले हा करायचा. हा जर रन झाला तर मग ह्या अप्रोचने करून बघा, पण सेव्ह करत राहायचं कंटिन्युअसली. जरी तुमच्याकडे आता इक्लिप्स नसेल, नोटपॅडने केलं तरी चालेल. फक्त सेव्ह करायचं. इकडे काही चेंजेस केलं तर सेव्ह करा, इकडे काही चेंजेस केलं का लगेच सेव्ह करा, कंट्रोल एस. मग उद्या बघा मी याच्यात किती मेथड टाकेल एक एक करून. इथे खूप सारे मेथड टाकेल मी. म्हणजे काय, सर्च इलेमेंट, पब्लिक वॉइड सर्चिंग करायचे आपल्याला. ओके, त्याच्यानंतर पुढची मेथड येणार पब्लिक वॉइड डिलीट एलिमेंट. इथे मेथड आहे ना डिलीट एलिमेंटची. ओके, अशा एक एक मेथड मी उद्या ऍड करेल इथे. त्याच्यानंतर इवन ऑड फाइंड आउट करायचे, सॉर्टिंग करायचे. यू कॅन ऍड द मेथड पब्लिक वॉइड सॉर्ट डेटा. अप्रोच कळतोय ना एव्हरीबडी? म्हणजे आपण जे शिकतोय ना, एक लक्षात घ्या, आपण उद्याचं विजन करून शिकत असतो. कळलं का नाही? उद्या आपल्याला जास्त म्हणजे हे नको. नाहीतर मला सांगा, मग मला इथे 5 वेगळे प्रोग्राम करावे लागतील. सर्चिंग साठी परत अरे घ्या, सर्च करा. डिलीट साठी परत अरे करा, डिलीट घ्या. सॉर्ट साठी परत अरे घ्या, डिलीट करा. पण माझ्या अप्रोच मध्ये काय होणार, तुम्ही सांगा कोणतं ऑपरेशन करायचं. एकदा क्रिएट करा आणि मग सांगा काय करायचं. सर्च करायचं, डिलीट करायचं का सॉर्ट करायचं. बरोबर आहे की नाही? टेल मी. त्याला मी अरे पास करेल फक्त. कळलं का माझा पॉइंट काय ते एव्हरीबडी? तर मग प्रोग्रामिंग ही उद्याचं म्हणजे आपल्याला फ्युचर बघून लिहायची असते. लक्षात घ्या. ठीक आहे, प्रोग्राम करताना एक अप्रोच फॉलो करायचा असतो. अँड यू गाईज आर इन थर्ड इयर राईट नाऊ. तर डेव्हलपमेंट ही अशीच होते. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जेव्हा होते ना, तेव्हा ह्याच अँगलने होते. समजलं का? मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल दाखवतो. थांबा, माझ्याकडे एखाद्या कंपनीची पीपीटी असेल. दिस इज जस्ट फॉर युअर अवेअरनेस, नथिंग एल्स. ओके, यू शुड नो द स्टँडर्ड कोड. ओके, बघा 2 दिवस का संध्याकाळी कोड घेतोय मी, बिकॉज आय एम जस्ट टेकिंग द ट्रेनिंग इन वन ऑफ द कंपनी. त्यांना ज्या स्टँडर्डने शिकवतोय तेच तुम्हाला आतापासून शिकवतोय. म्हणजे ती लोक इंजिनिअरिंग झाल्यावर त्या गोष्टी शिकतायत, ते तुम्ही आत्ताच शिकतायत. बघा, सपोज आता जर मी हे इथलं मटेरियल ओपन केलं माझं एखादी, ओके, आय विल शो यू दिस.
आय जस्ट वॉन्ट टू शो यू द सिंपल प्रोग्राम. लिहिण्याची पद्धत कशी आहे प्रोग्रामची. बघा, पहिल्या दिवसाचा पहिला प्रोग्राम जरी बघितला ना इंडस्ट्रीमध्ये, तर एकदम सिस्टमॅटिक लिहायचा अप्रोच असतो. हॅलो वर्ड लिहिलं, इथे मेन लिहिलं, इथे बघा लिहिण्याची पद्धत कशी आहे, ब्रॅकेट इकडे. पहिल्याच दिवशी पॅकेज घेतलाय, स्वतःचा पॅकेज, पण अजून आपण नाही घेतलंय, डोंट वरी. ठीक आहे. कोणता पण जर प्रोग्राम बघितलात ना तुम्ही, जेव्हा आम्ही कंपनीतले कोड असतात ना, देर इज अ व्हेरी लाईक सिस्टमॅटिक वे टू राईट द कोड. ओके. बघा आता हा जो बघा ॲरेचा प्रोग्राम असेल, तुम्हाला उलट इव्हन आवड वाटेल हे. म्हणजे बघा प्रॉपर कमेंट दिल्यात सगळीकडे, प्रॉपर कमेंट्स आहेत. लुक ॲट दिस, कन्स्ट्रक्टर यूज केलाय. हा. सो डोंट वरी, मी दाखवेन तुम्हाला कसं लिहायचं असते. बघा प्रॉपर द कोड लिहिण्याची एक पद्धत असते नो. सो दॅट इज व्हॉट यू नीड टू मेक द हॅबिट. सो डोंट वरी, असं नाही वाटत की अवघड वाटतंय सिंटॅक्स असा. कारण की जर तुम्ही आतापासून अशी सवय ठेवली तर डेफिनेटली यू गाईज आर गोइंग टू बिकम एक्सलेंट डेव्हलपर्स. ठीक आहे. सो डोंट वरी, विल वर्क ऑन दिस. थेरी सांगेल तुम्हाला, मी सांगितले नाही अजून, डोंट वरी. बघा हा पहिला प्रोग्राम आहे बरं का. क्लासचं नाव ग्रीटिंग्स लिहिलं, एक मेथड लिहिली गेट मेसेज, वेलकम टू जावा प्रोग्रामिंग. आणि त्याच्यानंतर बघा इकडे मेन क्लास लिहिला, ग्रीटिंग क्लासचा ऑब्जेक्ट केला आणि मेथडला कॉल केलं. हे समजलं का तुम्हाला अप्रोच? डू यू अंडरस्टँड दिस अप्रोच? प्लीज टेल मी. आता तुम्हाला सर असं का केलं सांगतो मी कारण. पहिले अप्रोच बघा काय केला ते. हे बघा इथे हा माझा क्लास आहे ग्रीटिंग्स नावाचा, त्याच्यात काय लिहिलं, गेट मेसेज मेथड लिहिली. ग्रीटिंग नावाचा क्लास आहे, गेट मेसेज मेथड आहे, त्याने आपल्याला रिटर्न केलं वेलकम टू जावा प्रोग्रामिंग. पहिला प्रोग्राम आहे बरं का, लक्षात घ्या. आणि इथे बघा की त्या क्लासचा ऑब्जेक्ट केला आणि मेसेजला कॉल केलं. तर असं लिहिण्याची पद्धत काय, जर उद्या कंपनी बोलली की सर आम्हाला हा मेसेज नाही द्यायचा आहे वेलकम टू जावा प्रोग्रामिंग. सपोज आता मी एखाद्या कंपनीसाठी प्रॉडक्ट बनवतोय बरं का, लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं आमच्याकडे, एखाद्याने म्हटलं वेलकम टू एबीसी कंपनी, वेलकम टू XYZ कंपनी, वेलकम टू PQR कंपनी. म्हणजे मी एक सॉफ्टवेअर बनवलंय, उद्या जर त्यांनी वेलकमच्या मेसेजचं सॉफ्टवेअर मागितलं, इमॅजिन करा, तर मी काय करणार, कोड रेडी राहील, फक्त इथे एबीसी XYZ चेंज होत राहील. बरोबर आहे की नाही? जर कोणी म्हटलं आम्हाला हा मेसेज नकोय, सो वी वॉन्ट समथिंग डिफरंट, सो आय विल चेंज दिस मेसेज, दॅट्स इट. यू गेटिंग माय पॉइंट? कोणी मला बोललं की मला मराठी युजरनुसार यायला पाहिजे, मराठीत, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये किंवा कोणत्या लँग्वेजमध्ये, इथे मी प्रोग्रामिंगचा ॲरे पास करून ठेवेल, तो जे चॉईस करेल तर तो मेसेज रिटर्न होईल. यू अंडरस्टूड माय थॉट प्रोसेस? प्लीज रिप्लाय. तर मग हा अप्रोच किती बेटर आहे. मला मेनला इथे हात लावायची पण गरज नाही. तुम्ही कॉल करा गेट मेसेजला, ज्या टाईपचा मेसेज पाहिजे त्या टाईपचा रिटर्न होईल, दॅट्स इट. इथे मी हात पण नाही लावला, इथे काहीच नाही केलं या कोडला, फक्त इकडे चेंज करत जाईल मी, दॅट्स इट. दिस इज व्हॉट द कॉल्ड एज सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट. तुम्ही बघा, गाडीचे जर टायर पंक्चर झालं तर आपण काय पूर्ण गाडी ओपन करतो का? नाही ना. फक्त टायर ओपन करणार आणि ते पंक्चर काढणार. जे रिअल टाइम मध्ये होतं तेच प्रोग्रामिंग मध्ये शिकायचं असतं, हे समजून घ्या. मुद्दा कळला का? जर गाडीचं टायर पंक्चर झालं तर आपण फक्त टायर बाहेर काढतो, बरोबर आहे की नाही? क्लिअर? गाडीच्या गिअरबॉक्सला काय झालं तर गिअरबॉक्स ओपन करायचा. नो नीड टू ओपन द टायर ऍट दॅट टाइम. अंडरस्टूड? सो ह्यानुसार तुमची डेव्हलपमेंटची थिंकिंग सेट झाली पाहिजे. सो डोंट थिंक द बुक वेन एव्हर यू आर थिंकिंग फॉर द सॉफ्टवेअर, जस्ट थिंक फॉर द रिअल टाइम व्ह्यू. ओके. सोपं एक्झाम्पल घ्या. तुमच्याकडे तुम्ही एखादी स्वयंपाक बनवताय, तुम्ही आता सपोज व्हेज नॉनव्हेज बिर्याणी वगैरे बनवताय, ते बनवताना तुम्ही वेगळ्या वेगळ्या पार्टमध्ये त्याला डिवाइड करतात.
आणि त्या एका पार्ट मध्ये प्रॉब्लेम असेल तर त्याच्यात चेंजेस करतात, म्हणजे लगेच तुमच्या राईस मध्ये प्रॉब्लेम आहे का तुमच्या व्हेज किंवा नॉनव्हेज मध्ये इश्यू आहे, तर तुम्ही त्यानुसार चेंजेस करून त्याला मर्ज करतात. याला म्हणतात लूज कपल्ड ऍप्लिकेशन. टेक्निकल वर्ड मध्ये याला म्हणतात लूज कपल ऍप्लिकेशन. सो वाय आय टोल्ड यू दिस, आय जस्ट वॉन्ट टू गिव्ह यू द करेक्ट विजन, दॅट्स इट. सो डोंट वरी अबाउट दिस, विल टेक इट व्हेरी सिम्पल प्रोग्राम. तर मी हे तिघं प्रोग्राम शेअर करतो, जस्ट रन दिस प्रोग्राम आणि काय डिफिकल्टी असेल मला सांगा. क्लिअर एव्हरीबडी? So today I'm just taking these three program. One is a simple program of create the array and accept the data and display the data. And the second one with this approach. One is the operation class which has create method and display method. एवढा कोड बघा, काय डाऊट वाटला मला सांगा. क्लिअर एव्हरीबडी? हॅलो, ठीक आहे. सो फाईन, आज एवढंच घेतोय मी, जास्त काही नाही घेते. तुम्ही एक काम करायचं, फक्त एक सिंपल प्रोग्राम करा. हाऊ मेनी इवन नंबर्स अँड ऑड नंबर्स आर प्रेझेंट तेवढं कॅल्क्युलेट करून प्रिंट करा. ओके, जर कोणाला जमलं सॉर्टिंग करायची, सॉर्टिंग करून बघा. छोटे छोटे प्रोग्राम करा, स्वतःहून करायचे. जर तुम्हाला जमलं इवन नंबर किती याच्यात, ऑड नंबर किती आहे, तो एक प्रोग्राम करा. दुसरा काय करा, जर तुम्हाला जमलं की डेटा सॉर्टिंग मध्ये प्रिंट करायचा, तसा करून बघा. क्लिअर? सो दिस इज व्हॉट द स्मॉल असाइनमेंट फॉर टुडे. क्लिअर एव्हरीवन? ठीक आहे. याच्यात काही डाऊट आहे का? हाऊ टू क्रिएट द अरे? एनी डिफिकल्टी हिअर? प्लीज रिप्लाय. हाऊ टू क्रिएट द अरे, हाऊ टू एक्सेप्ट द इलेमेंट, हाऊ टू डिस्प्ले द इलेमेंट. समजलं ना सगळ्यांना? ठीक, फाईन. सो आज एवढंच घेऊयात आपण, उद्या मग कंटिन्यू करू इव्हिनिंगला. क्लिअर? सो आय विल स्टॉप नाउ, विल कंटिन्यू टुमॉरो. सो आय विल स्टॉप हिअर, विल कंटिन्यू टुमॉरो. ओके फाईन. जस्ट टुडे अँड टुमॉरो आय एम टेकिंग जस्ट, म्हणजे थोडंसंच घेतोय. शनिवार रविवारी जास्त घेईल परत मी लेक्चर. ठीक आहे, चलो देन विल स्टॉप हिअर टुडे, विल कंटिन्यू टुमॉरो. मी लगेच कोड शेअर करतो तुम्हाला. चलो देन, बाय. येस, थँक्यू साक्षी.